नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. रोज जेवणासाठी तर आपण भाजी चपाती करतोच, पण भाजी त्याच त्या पद्धतीने खाऊन आपल्याला कंटाळा येतो. मग त्याच साहित्यांचा वापर करून एखादा छान चमचमीत पदार्थ होणार असेल तर अगदी घरातील तर आवडीने खातीलच, पण तुम्हीही अगदी आवडीने खाल आणि नेहमी याच पद्धतीने कराल. चला मग लगेचच आपण सुरुवातीला लागूया. तर इथे बघा, त्यासाठी मी काश्मीरी लाल मिरच्या पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत. इथे 10 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये ह्या मिरच्या भिजत घातलेल्या आहेत. आता आपण ह्या मिरच्या बारीक करणार आहोत. तर त्यासाठी आपण हे मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर करून बारीक करणार आहोत. मिरच्या भिजत घातल्यामुळे त्यांचा रंगही छान लाल चटक असा येतो आणि मिरच्यांची जी साल असते ती सालही नरम होते. त्यामुळे मिरच्या अगदी सहज बारीक होतात. तर आता आपण ह्या पूर्ण मिरच्या या पाण्यामधून काढून घेणार आहोत आणि इथे आपण ह्या मिरच्या बारीक करण्यासाठी याच पाण्याचा वापर करणार आहोत. मिरची आपण भिजत घातली होती त्याआधी मी एका पाण्याने असं स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे आणि नंतर मग मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. त्यामुळे हे पाणी आपण वापरू शकतो. तर पूर्ण मिरच्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये काही साहित्य आपण टाकणार आहोत. तर इथे सर्वात आधी 1 चमचाभर मी धणे घेतलेले आहेत. धणे कच्चेच वापरलेले आहेत. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा जिरे आपल्याला टाकायचे आहेत आणि आपल्याला अगदी 2 चुटकी एवढीच हळद यामध्ये घालायची आहे आणि आलं घेतलेलं आहे इथे अर्धा इंच आणि लसूण पाकळ्यांचं प्रमाण इथे 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे, कारण लसूणमुळे आपल्या पदार्थाचा छान खमंगपणा वाढतो आणि छान चटपटीत चवीसाठी इथे आपल्याला चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे. तर इथे तुम्ही चाट मसाला, आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. यामध्ये चवीनुसार आपण मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याच पाण्याचा मिरच्या बारीक करण्यासाठी वापर करणार आहोत. पण सुरुवातीलाच पाणी यामध्ये न टाकता आपण सुरुवातीला हे पाणी न टाकताच फिरवून बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा हे असं बारीक आपलं झालेलं आहे करून. सुरुवातीलाच जर यामध्ये आपण पाणी घातलं तर व्यवस्थित ते बारीक होत नाही टाकलेले साहित्य. आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि पूर्ण हे साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. तर पूर्ण आता हे बारीक करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे साहित्य आहे पूर्ण ते छान असं बारीक झालेलं आहे आणि तुम्ही रंग बघू शकता काय छान आलेला आहे. तर मिरच्या आपण ज्या भिजत घातलेल्या होत्या त्यामुळे बघा किती छान हा गडद रंग आलेला आहे. तुम्ही काश्मीरी लाल तिखटही इथे वापरू शकता, त्यानेही रंग छान येतो. तर आता काय करायचं आपल्याला बघा आपण पूर्ण जे हे बारीक करून घेतलेलं साहित्य आहे तर ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तर 2 चमचे तेल घातल्यानंतर आपल्याला हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे छान. तेल टाकल्यामुळे आपली जी मिरची आहे तिचा जो छान असा तिला रंग आलेला आहे, त्यामुळे आपले जे वांगे आहेत त्यांनाही छान रंग येईल. त्यासाठी इथे आपण हे तेल वापरलेलं आहे. तर आता सर्व साहित्य टाकून एक प्रकारची ही चटणीच तयार झालेली आहे. आता काय करायचं आपल्याला इथे बघा एक आपण ज्याचं भरीत करतो ते हे मोठं वांगं मी घेतलेलं आहे. या वांग्यांमध्ये बियांचं प्रमाण कमी असतं. तर आता काय आपल्याला याचे 2 भाग करायचे आहेत. वांगं मी आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला असं मध्यभागी याला काप देऊन 2 समान भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत. देठापर्यंत व्यवस्थित असे आपल्याला 2 याचे भाग करून घ्यायचे आहेत. अगदी सहज याचे भाग तयार केले जातात. फक्त जो देठाचा भाग आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता याचे हे 2 भाग आपण तयार इथे करून घेतलेले आहेत. आणि आता तुम्ही इथे बघू शकता वांग्यामध्ये अजिबातही बियांचं प्रमाण नाही. त्यामुळे वांगे खायलाही रुचकर लागतात आणि ही वांगी शिजलीसुद्धा छान जातात. तर आता आपल्याला याच्या मध्यभागी असे आपल्याला काप देऊन घ्यायचे आहेत. असं केल्यामुळे आपण याला जो काही मसाला लावून घेणार आहोत तो छान आतपर्यंत जातो. त्याचे फ्लेवर आतपर्यंत छान उतरतात आणि वांगं खायला रुचकर लागतं. तर आता आपल्याला असे आणखीनही आडवे याला काप देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे असे चौकोनी आपण याचे हे काप याला देऊन घेतलेले आहेत. तर आता आपल्याला पूर्ण वांग्यांना ह्याच पद्धतीने काप देऊन घ्यायचे आहेत आणि जे दुसरं वांगं आहे ते सुद्धा आपल्याला असंच
तयार करून घ्यायचा आहे. तर आता बघा व्यवस्थित याला असे काप देऊन झालेले आहेत. तर हे वांगं आता आपल्याला असंच न ठेवता बघा, आता तुम्हाला एकदा काप दाखवते सुरुवातीला आणि मागचा जो भाग आहे, तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे त्याही भागाला आपण याच पद्धतीने तयार करून घेऊ शकतो आणि तेही वांगं आपण उपयोगात आणू शकतो. तर इथे आता याची जो मागचा जो भाग आहे, तो मी पूर्ण असा काढून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हा सुद्धा व्यवस्थित आपण कट करून घेतलेला आहे. तर आता हे वांगे तयार करून घेते आधी आणि आता आपण नंतर याला मग मसाला लावणार आहोत. तर इथे आता दोन्हीही वांगे मी तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपण याला जो आपण तयार करून घेतलेला मसाला आहे, तो आपल्याला लावायचा आहे. या मसाल्यामध्ये सर्व साहित्य आपण घालून घेतलेले आहेत. तर आता आपण चमच्यानेच हे जे मसाला तयार केलेला आहे, तो मसाला या वांग्यांना लावायचा आहे. कारण मिरची असल्यामुळे हाताची आग होऊ शकते. तर हाताचा वापर न करता चमच्यानेच असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असा पूर्ण हा मसाला वांग्यांना सहज लागला जातो. तर आता पूर्ण व्यवस्थित सगळ्या भागाकडे आपल्याला हा लावून घ्यायचा आहे आणि मागच्या बाजूनेही याच पद्धतीने असाच आपल्याला लावून घ्यायचा आहे. म्हणजे वांगं खाताना दोन्ही बाजूनी छान त्याला मसाला लावलेला असेल तर त्याची चवही छान लागेल. तर आता दुसरी बाजूही तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी लावून घेते आणि नंतर दुसरं वांगं आहे ते वांगंसुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. तर बघा आता दुसरी बाजूही आपली तयार करून झालेली आहे. आता दोन्हीही वांगी तयार करून घेते आणि नंतर ही वांगी आपण भाजायला ठेवणार आहोत. बघू शकता किती व्यवस्थित मसाला लागलेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला, इथे लोखंडी तवा रोज चपातीसाठी वापरते तोच घेतलेला आहे. तर त्यावर सुरुवातीला 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि आता आपल्याला तेल गरम झाल्यानंतर वांगे यावर ठेवून घ्यायचे आहेत. तर बघा तेल कडकडीत असं छान गरम झालेलं आहे. आता दुसरंही वांगं याच पद्धतीने ठेवायचं आणि आलटून-पालटून आपल्याला दोन्हीही बाजूनी छान वांगे भाजून घ्यायचे. आता आपल्याला भांड्याला जो काही मसाला लागलेला आहे, त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला या वांग्यांवर टाकायचं आहे. म्हणजे या पाण्याच्या मदतीने आपले जे वांगे आहेत, ते छान शिजले जातात. मसाले थोडे ओले झाल्यामुळे बघा, ते छान सगळीकडे अजूनही म्हणजे वांग्यांना आपण जे काप दिलेले आहेत, तर आतपर्यंत जातात आणि वांगं खायला छान लागतं. वांग्यांना जो रंग आहे तो रंगही खूप छान येतो. तर आपण इथे पूर्ण जे वांगं आहे ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. ते कच्चं राहायला नको. बघा इथे आलटून-पालटून दोन्हीही बाजूनी मी वांगे छान भाजून घेत आहे. गॅसची स्पीड मीडियमच ठेवायची आणि मीडियम स्पीडवर वांगे भाजून घ्यायचे. त्यामुळे मसाला तुमचा असा काळपट होणार नाही आणि वांगेही छान भाजले जातील. तर बघा आता वरून आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहोत. यामुळे वांगे दिसायला छान दिसतील आणि चवही छान लागेल. तर आता आपण हे वांगे तयार झालेले आहेत. तर हे काढून घेणार आहोत. तर आपल्याला आता एका ताटामध्ये हे वांगे काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता किती छान तयार झालेले आहेत. तर आता दुसरंही वांगं याच पद्धतीने मी काढून घेते. फक्त शिजवून घेताना ते व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे. मंडळी इथे आपले दोन्हीही वांगे तयार झालेले आहेत. आपलं हे तवा बैंगन मसाला तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. भाताबरोबर, चपातीबरोबर एवढंच नाही तर तुम्ही भाकरीबरोबरही खाऊ शकता. इतकं चवीला छान लागतं. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.